रवींद्र चव्हाण यांना धडा शिकवण्यासाठी मनसेनं कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आणि यात विकास हा मुद्दा येतो कुठे? संजय राऊत यांनी मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांना हा सवाल केलाय। सामनातील रोखठोकमधून संजय राऊत यांनी टीका केली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेसोबत मनसेनं स्थापन केलेल्या आघाडीवर टीका करण्यात आली आहे। केईएम रुग्णालयाला असलेलं किंग एडवर्ड मेमोरियल हे नाव आता काढायला हवं। मंत्री मंगलप्रभात लोढांची केईएमच्या 100व्या वर्धापन कार्यक्रमामध्ये मागणी आहे। तर मुंबईमध्ये हेच लोढा अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने ट्रम्प टॉवर बांधतात। लोढांनीही ट्रम्प शब्द हटवावा असं संजय राऊतांनी म्हटलंय। और तीसरी मैंने ये भी सूचना दी है कि इसका नाम जो हॉस्पिटल का नाम है वो जीएस हॉस्पिटल है, उसमें एडवर्ड जो नाम लिखा हुआ है वो एडवर्ड नाम हटाया जा सकता है। इसके बारे में महानगर पालिका विचार करे। कारण ये है कि ये हमारे भारत का नाम नहीं है, ये अंग्रेजों का नाम है, गुलामी का नाम है, इसलिए इसको हटाने के बारे में मैंने मेरे विचार प्रकट किए हैं। महानगर पालिका निर्णय करेगी। आमची अशी मागणी आहे, हे मिस्टर लोढा जे आहेत हे या जगातले सगळ्यात मोठे बिल्डर आहेत, प्रेसिडेंट ट्रम्प प्रमाणेच, आणि ते प्रेसिडेंट ट्रम्पचे पार्टनर आहेत, व्यावसायिक पार्टनर आहेत प्रेसिडेंट ट्रम्पचे। ज्या ट्रम्पने आमच्यावर टेरिफ लादलाय, जो ट्रम्प आम्हाला धमक्या देतोय, त्या ट्रम्पचे पार्टनर हे लोढा आहे। आणि लोढानी त्यांच्या सगळ्यात मोठा जो प्रकल्प आहे लोढा टॉवर, त्याला ट्रम्प टॉवर असं नाव दिलेलं आहे। लोढानी आधी ट्रम्प टॉवर हे नाव बदलावं, ते मोदी टॉवर करावं, ठाकरे टॉवर करावं, बाळासाहेब ठाकरे, किंवा छत्रपती शिवाजी टॉवर करावं, आणि मग केमच्या विषयावरती आम्ही सगळे मिळून चर्चा करू। बिहार भवनासाठी जागा देतोय, फडणवीसांनी बैठक घेऊन जाहीर करावं। पाटण्यातही 5 एकर जागा महाराष्ट्र भवनासाठी द्यावी असं राऊतांनी म्हटलंय। मुंबईमध्ये बिहार भवनाच्या जागेसाठी अदानींकडे जावं असं राऊतांनी म्हटलंय। माझं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असं आव्हान आहे देवेंद्र फडणवीसांना, मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपास बिहार भवन उभारण्यासाठी तुम्हाला जमीन द्यावी लागेल। एक सर्वपक्षीय बैठक घ्यावी लागेल, घ्या आणि लोकांना सांगा की मी मुंबईत बिहार भवनला जागा देतोय, आणि त्या बदल्यात आपण बिहार सरकारकडे एक मागणी केली पाहिजे की पाटण्यामध्ये आम्हाला 5 एकर जागा द्या, आम्हाला महाराष्ट्र भवन उभं करायचं। आम्हाला 30 माळ्याचं महाराष्ट्र भवन पाटण्याला उभारण्याची संधी मिळावी, ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे असं मी मानतो। बिहारी बांधव जर आमचे असतील तर मराठी बांधवांना तुम्ही तिकडे स्वीकारलं पाहिजे। ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे आणि ती संपूर्ण देशभरात असायला